ते आरोप करत असताना कुठल्याही प्रकारचे पुरावे नसताना त्यांनी आरोप केले आहेत। मी संजय राऊतांना सांगू इच्छितो, जर आपल्याकडे अशी कुठल्याही प्रकारची माहिती असेल, मला शासकीय कुठल्या नोटीस आल्या असतील किंवा जर माझी कुठली चौकशी सुरू असेल तर त्याची मला त्यांनी माहिती द्यावी, त्याचे पुरावे द्यावे। जोपर्यंत संजय राऊत हे स्वतः लेखी कुठले पुरावे देत नाही तोपर्यंत या बाबतीत मी कुठलाही खुलासा देणार नाही। मी तुम्हाला सांगतो आपल्या माध्यमातून पुन्हा संजय राऊतांना देखील जोपर्यंत तुमच्याकडे कुठले अशा पद्धतीचे पुरावे असल्याची माहिती किंवा जोपर्यंत तुम्ही पुरावे देत नाही तोपर्यंत मी त्यांच्या आरोपाला उत्तर देणार नाही। तुम्ही काय ऍक्शन घेणार 15 दिवस वाट पाहिल, 15 दिवसामध्ये पुरावे दिले सरकारी किंवा ज्या काही माहिती असेल किंवा कुठली नोटीस असेल तर ती नोटीस त्यांनी मला द्यावी। कुठली माझ्यावरती कारवाई झाली असेल, कुठली मोजणी झाली असेल किंवा कुठला शासकीय दंड झाला असेल अशी कुठल्या प्रकारची जर माहिती असेल तर त्यांनी द्यावी। संजय राऊत हे सातत्याने बिनबुडाचे आरोप करत असतात, त्या आरोपामध्ये कुठले तथ्य नाही आणि जर त्यांच्याकडे कुठली माहिती असेल तर त्यांनी मला द्यावी, त्यानुसार मी त्यावरती उत्तर देईन। रॉयल्टी तुम्ही दिली नाही, सरकारची रॉयल्टी दिली नाही। संजय राऊतांनी राजकीय जोडे राजकारणामध्ये ठेवायला पाहिजे। राजकारण कोणाच्या कुटुंबावरती किंवा कोणाच्या व्यवसायावरती आणू नये। माझे त्यांना ते ज्येष्ठ नेते आहेत, महाराष्ट्रातले नेते आहेत, त्यांना माझं एवढं सांगणं आहे की आपण कुणाच्या कौटुंबिक किंवा एखाद्या व्यवसायावरती दिशा जाऊ नये किंवा आपण जे काय राजकारण करताय ते सुशिक्षितच्या विचारानं राजकारण करू नये। माझं त्यांना विनंती आहे। ते सांगतो की संजय राऊतांनी सूडबुद्धीचं राजकारण न करता किंवा एखाद्याच्या कुटुंबावरती एखाद्याच्या व्यवसायावरती न जाता आपण राजकारणाच्या पद्धतीने केलं पाहिजे, वैचारिक राजकारण असलं पाहिजे। जर तुम्ही माझ्यावरती कुठले आरोप करत असाल तर त्या आरोपामध्ये त्यांनी मला पुरावे द्यावे, आपल्या माध्यमातून महाराष्ट्राला देखील पुरावे द्यावेत की माझ्यावरती आरोप जे होत आहेत त्यामध्ये कुठल्या मला नोटीस आली किंवा माझ्या कुठली कारवाई झालेली का, सर्वे नंबर जागेचे सर्वे नंबर जोपर्यंत संजय राऊत हे मला ऑफिशियल पुरावे देत नाहीत तोपर्यंत मी त्यांच्या आरोपाला महत्व देत नाही। मी हे बघा, डिबेट करणं किंवा आरोप करणं, मी उद्या असं म्हणेल की संजय राऊत मुंबईमधून हजारो कोटी रुपयाचा हप्ते वसुली करतात, तुम्ही विचाराल तुमच्याकडे काय पुरावे आहेत। जोपर्यंत ते माझ्या विरोधात पुरावे देत नाही तोपर्यंत मी त्यांची डिबेट करायला किंवा त्यांच्या आरोपाला उत्तर द्यायला रिकामा नाही। त्यांनी माझ्यावरती आरोप करताना पुरावे घेऊन यावं, ज्या वेळेला पुरावे घेऊन येतील त्यावेळेला मी त्यांना तशा पद्धतीने उत्तर द्यायला किंवा मी माहिती द्यायला उभा आहे। मानसिक मला सवय झाली असले राऊत आरोपांना। थँक्यू 20 वर्षापासून अशा पद्धतीनं आरोप केले, आरोप करून सोडून द्यायचं किंवा चर्चेत राहायचं हा त्यांचा जर कवला हेतू असेल तर तो हेतू आम्ही म्हणून अभी मेरा डेबिट संजय राउत जी ने जो मेरे ऊपर आरोप किए उसका मैं खंडन करता हूँ। उनके पास कोई पुरावे रहेंगे तो उन्होंने सादर करना चाहिए। पुरावे के बिगड़ जो भी आरोप कर रहे हैं उसके आगे हम लोग अभी लीगल में कैसा जाना है वो सोच कर भी आगे जाएंगे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।